गडचिरोली नक्षलग्रस्त अशी ओळख बनलेला जिल्हा, मात्र आता याच गडचिरोली जिल्ह्याची ओळख पुसली जाते। गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर तब्बल 61 नक्षल्यांनी समर्पण केलं। यात कुख्यात नक्षली भूपतीचाही समावेश होता। हातातली बंदूक खाली ठेवून या नक्षल्यांनी संविधानाची प्रत हाती घेतली। गडचिरोलीतल्या या क्रांतिकारी घटनेचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। या बंदुकीनं आजवर किती जवानांचं आणि नागरिकांचं रक्त सांडलं असेल याची गणतीच नाही। या हातानं किती जहाल माओवाद्यांना प्रशिक्षण दिलंय याचीही गणती नाही। मात्र त्याच हातांनी आता बंदूक खाली ठेवली असून संविधानाचा मार्ग स्वीकारला। मोलोजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ अभय उर्फ भूपती फक्त महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश अशा 7 राज्यांची यंत्रणा गेली 45 वर्ष ज्याचा शोध घेतेय तो हा भूपती। ज्याच्यावर 1-2 नव्हे तर तब्बल 79 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तो भूपती। ज्याच्या डोक्यावर 6 कोटींचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं तो भूपती। आणि त्याच भूपतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर आत्मसमर्पण केलं। भूपती बरोबरच तब्बल 60 माओवाद्यांनी बंदूक खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला। आत्मसमर्पणाचा निर्णय घेण्याआधी भूपतीनं एक अट ठेवली होती। त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू। माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे, पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून आपल्या फोर्सेसनी हे सरेंडर केलेलं आहे। आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम रद्द करून मी तडकाफडकी या ठिकाणी आलो, कारण ही अतिशय महत्त्वाची घटना होती। तेव्हा शक्यता व्यक्त केली जात होती की एकतर भूपती लवकरच तेलंगणा किंवा छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण करेल किंवा जंगलामध्ये त्याच्याशी असहमत असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांच्या गोळ्याचा तो शिकार बनेल। मात्र असे घडत असताना अचानकच भूपतीने महाराष्ट्रामध्ये येऊन आत्मसमर्पण केले आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये आत्मसमर्पण केल्यामागेही काही कारणे आहेत। त्यामागे महाराष्ट्र पोलिसांची एक चांगली प्रतिमा एक प्रमुख कारण आहे। आणि सोबतच आधीच भूपतीची पत्नी विमला सिडाम म्हणजे तारक्का महाराष्ट्र पोलिसांसमोर शरणागती पत्करून महाराष्ट्रात वास्तव्यास आहे। 70 वर्षांचा भूपती मूळचा तेलंगणाच्या पेतपल्ली जिल्ह्याचा रहिवासी। उच्च शिक्षित असलेल्या भूपतीचा मोठा भाऊ किशनजीला माओवादी चळवळीत मोठा मान होता। 2012 मध्ये किशनजीचा बंगालमध्ये एन्काउंटर झाला। 1980 पासून भूपती गडचिरोलीमध्ये माओवादी चळवळ रुजवण्यासाठी कार्यरत होता। 1982 मध्ये सरकारविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली। 1984 मध्ये सुटका झाल्यापासून तो 41 वर्ष जंगलात सक्रिय होता। अहेरी दलमची स्थापना करणाऱ्या भूपतीनं अनेक दल उभारले। भूपतीची निवड पॉलिट ब्युरो पदासाठी झाली। माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या अनेक एन्काउंटर्समध्ये भूपतीचा हात होता। भूपतीनं अनेक तरुणांना नक्षली चळवळीत ओढलं। सोनू किंवा भूपती हा काही फक्त सेंट्रल कमिटी मेंबर किंवा पोलिट ब्युरो मेंबर नव्हता, तो माओवाद्यांचा प्रवक्ता होता, माओवाद्यांचा स्ट्रॅटेजिस्ट होता। आज ज्यांची नावं मोठे नक्षलवादी लीडर म्हणून घेतली जातात अशा लोकांना घडवण्यात भूपती उर्फ सोनूचा मोठा रोल होता। तशाच पद्धतीचा रोल त्यांनी इंद्रावती नदीच्या पलीकडे म्हणजे माडमध्ये सुद्धा निभावलेला होता। आणि म्हणून हे जे 60 कॅडर दिसतात, 60 कॅडरला घेऊन अशा प्रकारे येणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे। अशा प्रकारे कोणी सरेंडर याच्या आधी केलेलं नाही। आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलींनी त्यांची शस्त्र सरकारला सोपवली।
भूपती उर्फ सोनूच्या नेतृत्वामध्ये 61 माओवाद्यांनी फक्त आत्मसमर्पणच केले नाही तर त्यांच्याकडे असलेला जो शस्त्रसाठा जो आहे तो सुद्धा त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे आणि दृश्यांमध्ये तुम्ही तो शस्त्रसाठा पाहू शकता जो 61 माओवाद्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. त्याच्यामध्ये AK-47 सारखे जे अत्याधुनिक शस्त्र मानले जातात ते अत्याधुनिक शस्त्र आहेत. इन्सास रायफल आहेत, काही SLR आहेत, काही कार्बाईन आहेत आणि मग 303च्या बंदुकासुद्धा आहेत. याशिवाय जंगलामध्ये जेव्हा माओवादी कार्यरत असतात तेव्हा आपापसात संपर्क करण्यासाठी ते वॉकी टॉकीचा वापर करतात. मोठ्या संख्येने माओवादी नेत्यांचे जे वॉकी टॉकीज आहेत ते सुद्धा या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे आणि सोबतच वेगवेगळ्या बंदुकींचा जो गोळ्यांचा जो साठा आहे तो सुद्धा या ठिकाणी माओवाद्यांकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. जंगलामध्ये राहून जगाची माहिती ठेवण्यासाठी रेडिओचा वापर जो आहे, ट्रान्झिस्टरचा वापर जो आहे तो माओवाद्यांकडून केला जातो आणि काही ट्रान्झिस्टर्स किंवा रेडिओ जे आहेत ते पण माओवाद्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे. मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात 100-150 केडर हा आत्मसमर्पण करेल, बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉर मधलं आता संपूर्ण माओवाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली. हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे मुद्दा आहे. बंदुकीच्या जोरावर जंगलात लपून पोचला जाणारा नक्षलवाद संपवण्यात केंद्र आणि राज्य सरकार यशस्वी ठरतंय. मात्र अर्बन नक्षलवाद्यांचं आव्हान अजूनही कायम आहे. आता बंदुकीचा नक्षलवाद हा संपत आला आहे, संपलेला आहे, संपतो आहे. पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे. कारण हे शहरी नक्षलवादी माओवादी भारताचं संविधान मानत नाही. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी 2018 साली अर्बन नक्षलच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात अटक केली. आता येत्या काळातली लढाई ही संविधान विरुद्ध या ठिकाणी शहरी माओवादी अशा प्रकारची आहे. नक्षलवाद विरोधात केंद्र सरकार आणि महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्य सरकारनं जोरदार मोहीम सुरू केली. परिणामी अनेक कुख्यात माओवाद्यांचा खात्मा झाला तर काहींनी शरणागती पत्करली. ताराक्का आणि भूपती सारख्यांनी देखील हातात संविधान घेतलं. मात्र नक्षलवाद संपलाय हे मानायला विरोधक काही तयार नाहीत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी यावर काय मत व्यक्त केलं आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. असं मुख्यमंत्र्याची ती भावना असेल, परंतु मला असं वाटत नाही की एवढ्या वर्षाचा हा प्रश्न आहे आणि खूप लोकांनी त्याच्याविषयी प्रयत्न केलेले आहेत ऑल इंडिया लेवलवर. आपण इथं एवढ्यात हे संपेल असं मला वाटत नाही. पण मी त्यांना शुभेच्छा देतो ते त्यांची जर भावना असेल आणि संपत असेल तर. पण अजूनही आपल्याला ते माओवादी का फाईट करतात त्याच्या खोलामध्ये गेलं पाहिजे आणि गरिबांचे प्रश्न सोडवण्यात हे सगळे जर गरिबांचे प्रश्न सोडवले तर माओवाद संपेल. देशाचे गृहमंत्री होते एकेकाळी, तो त्यावेळेसची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन त्यांनी कदाचित ते वक्तव्य केलं असेल. तो त्यांचा अधिकार आहे. ते राज्याचे एकेकाळचे मुख्यमंत्री होते, एकेकाळीचे गृहमंत्री होते. पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या परिसरामध्ये जो नक्षलवाद होता तो बराचसा आटोक्यात आलेला आहे. बरेच जण सरेंडर झालेले. तिथं आज करोडो रुपयाची इंडस्ट्री लागलेली आहे. संविधानावर आधारित चालणारं सरकार आपला विकास करू शकतं हा विश्वास जेव्हा निर्माण होतो तेव्हा प्रत्येक नक्षली हातातली बंदूक खाली ठेवेल यात अजिबात शंका नाही. रजत वशिष्ठ, ABP माझा, गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.